न्यूज 24 शिवनेरी. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका आणि पुणे नाशिक महामार्गावरून पिंपळवंडी गावाकडे जाणारा हाच तो रस्ता. महामार्गापासून साधारण 1 किलोमीटर आत आल्यानंतर आपण पोचतो तो पिंपळवंडी गावात. शांत, निवांत आणि ग्रामीण वातावरण असलेल्या या गावात अचानक एक अशी घटना घडली ज्याने संपूर्ण परिसर हादरून गेला. आता आपण पिंपळवंडी गावातील त्या परिसराच्या दिशेने जात आहोत जिथे ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती आहे. हेच आहे ते ठिकाण ज्या ठिकाणी हा अमानुष असा प्रकार घडला. तर संतापजनक घटना आहे. कारण का तर अगदी 4थीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवरती अमानुष असा अत्याचार करून तिचा निर्घण खून करण्यात आला. अमानुष्य जो प्रकार घडला आपण त्या ठिकाणी आलो आहोत. अगदी पलीकडे पाहिलं तर ओढ्याचा मोठा प्रवाह आहे. या ठिकाणी भरपूर मोठ्या ऊसाची दाट झाडी आहे. अगदी पिंपळवंडी गावठाणापासून तर नाही म्हटलं तरी 1.5 किलोमीटर अंतरावरती हा ओढा आहे. आणि त्या रस्त्याच्या आतमध्ये अर्धा किलोमीटर आतमध्ये ओढ्याच्या कडेकडे आल्यानंतर हा दुर्दैवी असा जी घटना घडली. तर सदर ती जागा आहे. आपण जाणून घेऊया का नक्की काय प्रकाराने शेतकरीला पाहिलं इथं आणि प्रत्येकाच्या डोळ्यात असं होते. ते सांगायला वारंवार सांगायला सुद्धा आता त्रास होतो या गोष्टीचा. एवढा म्हणजे काल आमच्या सगळ्यांनी डोळ्यांनी ज्या वेळेला पाहिलं अक्षरशः म्हणजे ते शब्द पण मी वापरू शकत नाही अशा अवस्थेत ती मुलगी इथं पडलेली होती. म्हणजे एवढी वाईट आणि लांबून पाहणं दुसऱ्याच्या घरात घडलेलं ही गोष्ट वेगळी असते. ज्या वेळेला माझ्या गावात माझ्या वस्तीवर अशी घटना घडते त्यावेळेला हृदय पिळवटून टाकणारा तो प्रसंग होता कालचा. म्हणजे नको वाटलं बुवा असं. ते कधी कधी असं वाटतं परमेश्वर असे लोकांना जन्म तरी का देतो बिचाऱ्या. म्हणजे एखाद्या बारीक लहान मुलीला जिने अजून जगाची म्हणजे पाहिलंच होतं नाही जग, तिला लगेच अशा कृत्य करून मरणाची वेळ यावी याच्यासारखं या मानव जन्मात तरी मला वाटतं अशी लोक कधी येऊ नये. 6 वाजता आम्ही पिंपळवंडीमध्ये चाललो होतो तर आपलं डिपार्टमेंटची 2 लोक तिथे होती. डिपार्टमेंटच्या लोकांनी त्यांच्यावरची सगळी लोक तिथे होती. पण डिपार्टमेंटचं असं सांगण्यात आलं आम्हाला का आमचा संशय ह्या पोरावरती आहे. तर म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, तुमच्या संशयानुसार तुम्ही तुमची चौकशी करा, आपण CCTV चेक करू. आम्ही गणेश कुलसुंदर म्हणून ग्रामपंचायत सदस्य घेतले, त्यांच्या बंगल्यामध्ये CCTV चेक केले. पण CCTVमध्ये आम्हाला एकदा तो दिसला, तो आमच्याबरोबर CCTV चेक करायला खुर्चीवर बसून राहिला. खुर्चीवर बसला त्याच्यानंतर तो म्हणायचा मी सायकलवर चाललोय, असं चालू तसं चालू, तो सांगायचा. डिपार्टमेंटचा माणूस CCTV चेक करतोय. त्याच्यानंतर त्याचा एक असं सांगण्यात आलं का मी लेंडेसमध्ये लेंडेंच्या घरी गेलो होतो आज सांगितलं त्यांनी फक्त. पण जर तो घरी गेलाय तर आमचे स्वपनदादा लेंडे यांचं घर रस्त्याच्या टेकडावरती आहे. तिथं आहे. तर त्यांच्या बंगल्यापासून जर गेला असेल तर ते CCTV मध्ये कॅच झाला पाहिजे जाताना येताना कधीतरी. म्हणून ती शंका आल्यावरती साहेब डिपार्टमेंट वगैरे आम्ही सगळे यांचे CCTV चेक करत होतो. तो जाताना पण दिसत नाही, येताना पण दिसत नाही, याचा अर्थ तो काहीतरी खोटं बोलतोय. मग डिपार्टमेंटने त्यांच्या याच्यानुसार कामानुसार पद्धतीनुसार त्याला घेतलं. त्याला मला वाटतं साधारणतः 7:30-8 दरम्यान त्यांनी त्याला ताब्यात घेतलं. त्याची सगळी चौकशी केली. चौकशीतून तो स्वतः त्याने गुन्हा कबूल केला का माझ्याकडून असं झालं. आणि मग त्याच्यानंतर आम्ही सगळे आलो. पण या गोष्टीमध्ये डिपार्टमेंटचं सहकार्य आम्हाला भरपूर लागलं, आभारी ज्यांचं आम्ही. आणि सगळे ग्रामस्थ असतील, सगळे असतील, आज आमच्या प्रत्येकाच्या घरातली मुलगी आहे हे समजून सगळ्यांनी मदत झाली सगळ्यांची, त्याबद्दल सगळ्यांचे आभार. आणि त्या मुलीच्या घरच्यांना न्याय मिळावा हीच न्याय देवते आमची विनंती.
प्रामुख्याने जर विचार केला तर जो आरोपी आहे तो सायकल शिकवण्याच्या बहाण्याने हे सर्व कृत्य केलं असं माहिती काय माहिती? ते आरोपीचे आई वडील आहेत ना ते हे याचे मुलीचे आई वडील आहेत ना ते कामाला गेलेली होती आणि हा घरी होता. तर घरी असताना ती मुलीला काढण्या निघल्या होत्या. काढण्या निघल्या म्हणून तो आरोपी मुलीच्या घरी गेला. तिला काहीतरी सायकलचं हे दाखवलं आम्ही तुला शिकवतो वगैरे असं दाखवून तिला इथे घेऊन आलाय. अशा पद्धतीने सायकल शिकवण्याच्या बहाण्याने दुष्कृत्य केले. अक्षरशः गावात प्रत्येकाच्या डोळ्यात असले आंदोलन सुद्धा झालं. ग्रामस्थांनी फाशी शिक्षा द्यावी अशी मागणी केली. आता पुढची दिशा काय असेल? पुढची दिशा आता डिपार्टमेंटला आपण सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करायचं आणि जेणेकरून कायद्यात कुठली त्रुटी राहू नये याच्यासाठी मदत करायची. आणि नसरापूरसारखं ह्या नराधमाला सुद्धा शिक्षा ही झालीच पाहिजे. आणि तरच त्या कुटुंबियांना आमच्यासारख्यांना शेजाऱ्या पाजाऱ्यांना थोडंसं बरं वाटेल बघ त्या नराधमाला शिक्षा. पण अशा घटना भविष्यात सुद्धा कुणाच्याही घरात किंवा कुणाच्याही तिथे घडू नये याच्यासाठी सुद्धा प्रत्येक नागरिकाने आपल्या अपत्यांची काळजी घ्यावी. दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आपण आपलं व्यवस्थित बारीक लक्ष देऊन त्याला सांभाळणं, एकटं न सोडणे. आता एवढ्या बागायती एरिया आहे इकडं म्हणजे प्रत्येक गावामध्येच असेल तर त्याच्यामध्ये प्रत्येकाने आपापली काळजी घ्यावी. आणि जो कोणी सापडेल, आता काल आमचे हात कायद्याने बांधलेले होते. आम्ही समाजामध्ये काम करत असताना आम्ही ज्या गोष्टी काही करू शकत नाही, पण माझा तरुण वर्ग काल खूप चिडलेला होता. सगळ्यांना शांत केलं. नाही तर कायद्याने हात जर बांधलेले नसते तर त्या मुलीला कालच न्याय मिळाला असता.